you are welcome to Atuli's English Academy. Today in this video we are going to learn here the most important topic in English grammar, and it is most important because generally in 9 class, 10 class, 11 or 12 this question definitely asked in the examination for 2 marks. This question is carried 2 marks or 1 mark in the examination. The weightage depend on that class or standard. So now we are going here to learn the question tag. What is meant by question tag? Question tag is a group of small words, such a group of words which we add in the statement, in the last of the statement, for taking the response of the audiences. क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर संक्षिप्त प्रश्न. विधानार्थ जेव्हा आपण बोलत असतो, जेव्हा एखादा वक्ता बोलत असते, तेव्हा श्रोत्यांकडून, ऑडियन्सकडून त्याला रिस्पॉन्स मिळवण्यासाठी किंवा श्रोत्यांचं लक्ष आपल्यावरती केंद्रित करण्यासाठी मधून व्याख्याता जो आहे, स्पीकर जो आहे, हा होकारार्थी प्रश्न, नकारार्थी प्रश्न, छोटासा प्रश्न आपल्या विधानार्थी वाक्यानंतर त्यांना विचारत असतो. म्हणजे यावर्षी पाऊस फार छान झाला नाही का? हा नाही का जो आहे याला म्हणायचं क्वेश्चन टॅग. सो लुक ॲट हिअर. इथे काही उदाहरणं मी दिलेली आहेत की वी आर ऑल ब्रदर्स. दुसरं वाक्य आहे, हे विधानार्थी वाक्य आहे, वी ऑल आर ब्रदर्स, आपण सर्व बंधू आहोत. ही डज नॉट टेक एक्सरसाइज, त्यानं आज व्यायाम केला नाही किंवा स्वाध्याय केला नाही. दे फाउंड अ ट्रेजर, त्यांना खजिना सापडला. ही नेव्हर अटेंड्स द मीटिंग, तो कधीच मीटिंग अटेंड करत नाही, म्हणजे मीटिंगला नेहमी गैरहजर असतो. राकेश इज लेझी. अशा प्रकारची ही 5 वाक्य आहेत. आणि 5ही वाक्य जे आहेत, या वाक्यांमध्ये जर आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल, टाकायचा असेल, तर आपल्याला इथे क्वेश्चन टॅग टाकताना हे जे विधानार्थी वाक्य आहे असंच लिहायचं आहे तुम्हाला. परंतु या वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल, ऑक्झिलरी वर्ब जर आलेले असतील, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शॅल, कॅन, कुड, मस्ट, माइट, मॉडेल वर्ब जरी आले असतील तर ते पहिले घ्यायचे आणि क्वेश्चन टॅग टाकताना याच्यानंतर तो टाकायचा आहे. म्हणजे हे वाक्य असंच लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे उत्तरामध्ये असं होईल की वी आर ऑल ब्रदर्स, BROTHER, यस, कॉमा द्या. आता याच्यामध्ये आर आलेला आहे. नकार जर असेल, नकार येणारे शब्द कोणकोणते आहेत वाक्यामध्ये नकार असणारे? नो आहे, नॉट आहे, नेव्हर आहे, नथिंग आहे. जर याच्यापैकी कुठलाही शब्द जर आलेला असेल तर तुझे क्वेश्चन, हे विधानार्थी वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. आणि जर त्या वाक्यामध्ये नकार नसेल तर होकारार्थी येतो, असेल तर होकारार्थी येत नाही, म्हणजे नकारार्थी येतो. आता याच्यामध्ये नकार नाहीये म्हणून क्वेश्चन टॅग याचा इथं कॉमा दिल्यानंतर आपल्याला आर आलेला आहे, याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म वापरायचा, आरंट. आणि जे कर्ता आहे त्याची प्रथमा विभक्ती वापरायची. इथे वीच होईल. जर इथे नाम आलं असेल आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. अशा प्रकारे हे पहिला क्वेश्चन टॅग तयार झाला. याला क्वेश्चन टॅग म्हणायचा. आरंट वी म्हणजे वी आर ऑल ब्रदर्स. आरंट वी, आपण सगळे बंधू आहोत, सगळे भाऊ आहोत, नाही का? अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला प्रश्न रिस्पॉन्स घेण्यासाठी. दुसरा आहे ही डज नॉट टेक एक्सरसाइज. आता हा नकारार्थी आहे, मग याचा जर क्वेश्चन टॅग तयार करायचा असेल तर ही डज नॉट
आता याच्यामध्ये नकार आलेला आहे, डज नॉट टेक एक्झरसाइज EXERCISE एक्झरसाइज. आता इथं कॉमा द्या आणि त्याच्यानंतर इथपर्यंत आपण आलो. कॉमा दिल्यानंतर याच्यात डज आहे आणि नॉटही आहे. नकार असल्यामुळे आपण हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आपल्याला. डज म्हणजे याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल, होकारार्थी होईल. डज आणि नॉट घ्यायचं नाही कारण इथे नॉट नव्हतं या वाक्यामध्ये म्हणून आपण नॉट टाकलं, आरंट केलं. आता इथे डझंट नाही होणार तर याचं डज आणि सब्जेक्ट जो आहे ही हे घ्या आणि क्वेश्चन मार्क द्या. तिसरं वाक्य आहे दे फाउंड अ ट्रेजर. दे फाउंड अ ट्रेजर. आता या तिसऱ्या वाक्याचं उत्तर मी इथे लिहितो. दे फाउंड FOUND फाउंड अ ट्रेजर TREASURE. इथपर्यंत या, कॉमा द्या. नंतर आता हे फाउंड जे आहे, आता याच्यामध्ये एम इज आर वाज वेअर विल शॅल याच्यापैकी कुठलंही ऑक्झिलरी वर्ब नसल्यामुळे फाउंड हे क्रियापद आहे आणि हे क्रियापद इन अ पास्ट टेन्स. तर पास्ट टेन्स मध्ये जर असेल तर मग डूचं जे आहेत, डूचे 3 रूप डू, डज, डीड. तर आपल्याला हे पास्ट टेन्स असल्यामुळे डीड घ्यावं लागेल. नकार नाहीच आहे याच्यामध्ये म्हणून डिडंट म्हणजे डिड नॉट. आपण नकारार्थी घ्यायचा आहे क्वेश्चन टॅग. डिडंट देचं देची आणि प्रश्नचिन्ह द्या. नंतर राकेश इज लेझी. नाही सॉरी, ही नेव्हर अटेंड द मीटिंग. ही नेव्हर अटेंड द मीटिंग. आता हे चौथं वाक्य जे आहे हे चौथं वाक्य पहा. ही नेव्हर ATTEND यस अटेंड्स द मीटिंग. तो कधीच मीटिंगला हजर राहत नाही किंवा नसतो. MEETING मीटिंग. इथे कॉमा द्या. नंतर नेव्हर याच्यात नकार आलेला आहे आणि नकारी आलेला आहे आणि ही क्रियापद आहे. हे वर्तमान काळातला याला यस लागलेला आहे म्हणजेच येस जर असेल तर डज. डूच्या घरातलं डज. आता नॉट टाकायची गरज नाही, नेव्हर असल्यामुळे टाकायची नाही. आणि सब्जेक्ट कोण आहे? ही. डज ही. क्वेश्चन टॅग कोणता आहे? डज ही. हे झालं चौथं उदाहरण. म्हणजे पाचवं उदाहरण बघू. आता पाचवं उदाहरण पहा. आता राकेश इज लेझी. राकेश इज लेझी. कॉमा द्या. आता इथे इज आलेला आहे, नॉट आहे का? नाही आहे, म्हणून इजंट करू आपण. इजंट. आता राकेश नाही येणार इथे. राकेश इजंट राकेश असं येणार नाही. राकेशच्या ऐवजी सर्वनाम घ्यायचं, प्रोनाउन घ्यायचं. ही पुरुषवाचक आहे म्हणून इथे ही घेतलं. स्त्रीवाचक असतं तर आपण शी घेतलं असतं. आता याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा आपल्याला बोलताना प्रेक्षकांचा क्वेश्चन संक्षिप्त प्रश्न किंवा क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर संक्षिप्त प्रश्न जो विधानार्थी वाक्याच्या शेवटी कॉमा देऊन त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते घ्यायचं. होकार असेल तर नकार टाकायचा, नकार नसेल तर होकार टाकायचा म्हणजेच होकारार्थी करायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. म्हणजेच याचा अर्थ काय तर इथे आपल्याला दुसरा नियम असा आहे की जर वाक्याच्या ठिकाणी पुरुषवाचक कर्ता असेल तर सर्वनाम टाकायचं. नंतर पहिला नियम, इथे पहिला नियम सांगता येईल. पूर्ण वाक्य जसं तसं लिहा, त्याच्यानंतर कॉमा द्या. नंतर त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल, दुसरा नियम सहाय्यकारी क्रियापद असेल ते घ्या. तिसरा नियम नकार असेल तर नकार असेल तर टाकू नका. म्हणजे नो, नॉट, नेव्हर असेल, नथिंग असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी घ्या. आणि याच्यापैकी जर असेल म्हणजे नसेल, समजा याच्यात नो, नॉट, नेव्हर याच्यापैकी कोणता शब्द आलेला नसेल, याच्यात नाहीये तर याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी घेतला आणि याच्यात आहे तर याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी घेतला. हा पुढचा नियम. नंतर जर त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नसेल, एम इज आर वाज वेअर पैकी कुठलंही आलेलं नसेल तर मग क्रियापदाला अनुसरून डू, डीड, डज याच्यापैकी कुठलं तरी हे घ्या. भूतकाळी असेल तर डीड घ्या. जर इथे क्रियापद वर्तमान काळी आहे, याला यस लागले आहे तर डज घ्यायचं. याच्यात नेव्हर आल्यामुळे डज ही केला आपण. आणि नंतरचा नियम असा आहे की जर त्याच्यामध्ये
पुरुषाचे कर्ता असेल तर त्याचं सर्वनाम घ्यायचं ही. जसं आपण इथे घेतलं राकेश इज लेझी इजंट ही. अशा प्रकारे आपल्याला हे नियम समजून आलेले असतील. विद्यार्थी मित्रांनो, आता हे काही उदाहरणं बघा. आता इथे क्वेश्चन टॅग करताना संक्षिप्त प्रश्न टाकताना मी काही तुम्हाला उदाहरण दिले आहेत. 1 2 3 4 5 6 हे 6 उदाहरणं आहेत आणि आपण आधीची जी उदाहरणं पाहिले त्याच्यापेक्षा आता हे उदाहरण वेगळं आहे. जर वाक्यामध्ये आय एम टाकलेलं असेल, आय एम, आणि करता आय स्वतःच्या बद्दल आपण जर स्वतःबद्दल बोलत असतो, जसं आय एम राईट याचा क्वेश्चन टॅग जर करायचा असेल म्हणजे होकारार्थी, इथे आपल्याला आता इथे नॉट नसल्यामुळे होकारार्थी करायचा आहे, तर याचा क्वेश्चन टॅग जो आहे, आता मी तुम्हाला इथे आय एम RIGHT राईट कॉमा, आता याचा एम आय असं होत नाही तर आरंट आय असा क्वेश्चन टॅग होतो. म्हणजे आय एमचं वाक्य स्वतःबद्दलचं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आरंट आय करायचा. आणि जर नकारार्थी असेल तर याचा क्वेश्चन टॅग जसा आय एम नॉट टायर्ड TIRD, इथे कॉमा द्या आणि नंतर लिहायचं एम आय, प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. म्हणजे नकारार्थी असेल तर एम आय होतो आणि आय एमचा होकारार्थी वाक्य असेल तर आरंट होतो. हा एक पुढचा नियम. हे उदाहरण लिहून घ्या आणि नियम लिहून घ्या. आय एम असताना त्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय करायचा. आय एम नॉट नसताना त्याचा क्वेश्चन टॅग एम आय करायचा. आता पुढचा नियम, हे आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात नेहमी क्रियापदाने होते. राईट, ब्रिंग म्हणजे आणणे, आणा किंवा आण, आणि राईट म्हणजे लिहा किंवा लिही. ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, मला एक ग्लासभर पाणी आण, किंवा राईट अॅन एसे, निबंध लिहा. हे दोन्ही आज्ञार्थी वाक्य आहेत. मग आज्ञार्थी वाक्यांमध्ये जर आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल तर काहीच नाही, याचा कॉमा करायचा. इथेच देतो आता मुद्दा म्हणून, पूर्ण वाक्य काही येत नाही. तर इथे याचा क्वेश्चन टॅग विल, WILL विल यू, क्वेश्चन मार्क द्या. किंवा आता इथं दुसरं वाक्य पहा, राईट अॅन एसे, हे सुद्धा आज्ञार्थी आहे. तर याचं हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही याप्रमाणे करू शकता. आणखी आता इथे राईट अॅन एसे, जर हे वाक्य होकारार्थी आहे तर याचं सुद्धा क्वेश्चन टॅग, इथे आता मी कॉमा दिला आहे, असं वाक्य लिहून घ्या, विल यू, प्रश्नचिन्ह द्या. याच्यात नकार आला असेल तर ओंट, म्हणजे नकार आला असेल तर ओंट यू, अशा प्रकारचं येईल. आता लेट्सचं, आता हा झाला आज्ञार्थी वाक्य असताना. पुढचा नियम काय आहे की आज्ञार्थी वाक्य असताना त्याचा क्वेश्चन टॅग जर करायचा असेल तो विल यूने तो करावा. त्याच्या शेवटी विल यू हे टाकावं, प्रश्नचिन्ह द्यावा. हे क्वेश्चन टॅग याप्रमाणे. आता लेट्स, जर त्या वाक्यामध्ये लेट्सचा उपयोग केलेला असेल, लेट्स म्हणजे लेट अस, लेट्स प्ले क्रिकेट, चला आपण क्रिकेट खेळूया. तर अशा वाक्यांमध्ये, लेट्सच्या वाक्यांमध्ये तुम्ही आपल्याला क्वेश्चन टॅग जर करायचा असेल तर इथे आता हे वाक्य असं पुन्हा लिहून घ्या. इथे फुल स्टॉप असेल त्याचा कॉमा द्या आणि याच्या पुढे शाल वी, शाल वी हा क्वेश्चन टॅग टाका आणि प्रश्नचिन्ह द्या. म्हणजे इथे तुमचा आणखी दुसरं उदाहरण पहा, लेट्स गो नाऊ, चला आपण आता निघूया, जाऊया, असं उदाहरण जर असेल, म्हणजे त्या वाक्यामध्ये लेट्स न सुरुवात झालेली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शाल वी, म्हणजे या ठिकाणी सुद्धा इथे फुलस्टॉप असेल तर या फुलस्टॉपला कॉमा करा आणि याच्या पुढचा जो क्वेश्चन टॅग आहे हा शाल वी, अशा प्रकारे करा. आता पुढचे काही उदाहरण आहेत. एव्हरीवन आलं असेल, नो वन आलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना दे वापरायचं. नंतर देअर वाक्यामध्ये आलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा ते सुद्धा आपण उदाहरणं बघू. बघा हे उदाहरण पहा.
आता इथे एव्हरीवन कीप सायलेन्स, इथे एव्हरीवन आहे आणि इथे एव्हरीबडी ऍबसेंट टुडे, हा एक नियम आहे. जर वाक्यामध्ये एव्हरीबडी आलेलं असेल किंवा एव्हरी वन किंवा एव्हरीबडी आलेलं असेल, त्याचा क्वेश्चन टॅग तयार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. आता इथे हे वर्तमान काळामध्ये आहे, तर याचा क्वेश्चन टॅग हे वाक्य असं जसं पूर्ण लिहून घ्या. मग इथे कॉमा असेल म्हणजे फुलस्टॉप असेल त्याचा कॉमा करा आणि इथे वर्तमान काळामध्ये असल्यामुळे डू, नकार नाही आहे म्हणून डोंट, आणि एव्हरीवनच्या ठिकाणी आपल्याला शब्द वापरायचा आहे किंवा सर्वनाम वापरायचं आहे दे. म्हणजे नियम तयार झाला. जर वाक्यामध्ये एव्हरीवन असेल किंवा एव्हरीबडी असेल तर त्याच्या क्वेश्चन टॅग मध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद घेऊन किंवा क्वेश्चन टॅग घेऊन शेवटी सर्वनाम जे आहे ते दे वापरायचं, देच वापरायचं, दुसरं वापरायचं नाही. एव्हरीबडी ऍबसेंट टुडे, आता हे ऍबसेंट जे आहे हे भूतकाळी आहे, म्हणजे मग हे वाक्य असंच असेल, याला कॉमा बनवा आणि इथे ऍबसेंट हा शब्द हे क्रियापद भूतकाळी असल्यामुळे डीड, नकार आहे का नाही आहे म्हणून डिडंट, आणि एव्हरीबडीच्या ठिकाणी दे वापरायचं, प्रश्नचिन्ह द्यायचं. पुढचा नियम, आता जर वाक्यामध्ये देअर शब्द आला असेल, देअर आर मेनी पीपल, तर त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टॅग करताना इथे कॉमा वापरायचा आणि इथे याच्यामध्ये आर आलेला आहे, नकार नाही आहे म्हणून आरंट, आणि देअरचं देअरच वापरायचं. हे आर आलेलं आहे, नकार नसल्यामुळे आरंट, देअर, म्हणजे देअर असेल तर देअरच वापरायचं. देअर वॉज अ क्राऊड, इथे सुद्धा हे वाक्य असंच असं लिहा, याचा कॉमा बनवा आणि नंतर वॉज आलेला आहे, वॉज घेतलं, वॉज घेतलं, नकार नसल्यामुळे काय टाकलं, वॉजंट केलं याचं, आणि देअरचं देअरच केलं, आणि स्मॉल लेटर घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे हा सुद्धा एक नियम पुढचा तयार झाला की जर क्वेश्चन टॅग बनवताना वाक्याची सुरुवात देअरने झाली असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये देअर हाच शब्द वापरायचा. आता याच्यानंतर काही प्रॅक्टिससाठी उदाहरणं बघू, ती उदाहरणं सुद्धा तुम्ही बघा. हे 5 उदाहरणं लिहून घ्या, या 5 उदाहरणांची प्रॅक्टिस करा. बघा इथे हे उदाहरणं, इथे याचा क्वेश्चन टॅग सॉ आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग करताना सॉचा विचार करायचा, भूतकाळी असल्यामुळे काय होईल, डिडंट होईल, डिडंट, आणि प्रिन्स साठी ही येईल, द प्रिन्स येणार नाही. पॉलिश माय शूज नाईसली, क्रियापदाने सुरू झालेलं आहे वाक्य, आज्ञार्थी वाक्य आहे. याचं आज्ञार्थी वाक्याचं काय करायचं ते नियम बघा. आय विल टीच यू, या ठिकाणी हे क्रियापद आहे, मी अंडरलाईन केलेल्या क्रियापदावरून क्वेश्चन टॅग लक्षात घ्यायचं तुम्हाला. विल, विलचं जसं तसं वाक्यात म्हणजे क्वेश्चन टॅग मध्ये येणार आहे. याचा मस्ट आहे, मसंट होईल याचं. नंतर इथे गिव्ज आहे, इट गिव्ज यू मोर फ्रीडम. हे जे 1, 2, 3, 4, 5 उदाहरणं जे आहेत, हे 5 उदाहरणं अंडरलाईन केलेले क्रियापद आहेत, त्याच्यावरून क्वेश्चन टॅग या वाक्याच्या शेवटी कॉमा देऊन टाकायचा आहे आणि प्रश्न चिन्ह द्यायला मुळीच विसरायचं नाही. हा माझा व्हिडिओ विद्यार्थी मित्र हो तुम्हाला कसा वाटला, याला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.